हॅलो स्टुडंट, आपण बघतोय सेकंड चॅप्टर सोल्युशन्स. 11th स्टँडर्डमध्ये आपण सेकंड चॅप्टर बघितला इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि त्यामध्ये पेज नंबर 21 आणि 22 वरती डिफरंट युनिट्स फॉर दी मेजरमेंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आणि त्यावर काही आधारित काही प्रॉब्लेम्स दिलेले. तर आपण कुठले कुठले युनिट्स यूज केले का ज्या आधारे आपण कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे दिलेल्या सॉल्व्हंटमध्ये पर्टिक्युलर अमाऊंटच्या सॉल्व्हंटमध्ये किती अमाऊंटचं सोल्यूट डिझॉल्व झालेलं आहे ते आपण ज्या युनिटच्या साहाय्यानं एक्सप्रेस करतो दाखवतो ते म्हणजे काय, वेज टू एक्सप्रेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. For expression of concentration of solution, we use molarity denoted by capital M, molality denoted by small m, then mole fraction denoted by small x, and percentage by weight for solid substance. Solid solution means solid solute is added into the liquid, and percentage by volume for liquid solute. First, molarity. Molarity is defined as number of moles of solute in 1 dm cube of the solution. Number of moles of solute in volume of solution in dm cube. Volume of solution in dm cube. 1 molar solution, 1 molar इतकं सोल्युशन म्हणजे 1 mole of any substance dissolved in 1 dm cube, that is 1 liter of the solution. 1 mole इतका सबस्टन्स जर 1 लिटर म्हणजेच काय तर 1 डीएम क्यूब इतक्या सोल्युशनमध्ये आपण डिझॉल्व केला तर तयार होणारं सोल्युशन हे 1 मोलार इतकं असतं. आता प्रत्येक वेळी 1 मोल इतकाच सबस्टन्स असेल असं नाही आणि प्रत्येक वेळी सोल्युशन हे 1 लिटरच असेल असं नाही. मग गिव्हन अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल आणि गिव्हन अमाऊंट ऑफ सोल्युशन असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं मेजर करणार, तर जे अमाऊंट दिलं वेट दिलेलं आहे त्या वेटचं रूपांतर नंबर ऑफ मोल्समध्ये आपल्याला करून घ्यावं लागेल. मग नंबर ऑफ मोल्समध्ये करण्यासाठी आपण नंबर ऑफ मोल्स कशाने डिनोट करतो तर स्मॉल एन. मग स्मॉल एन दॅट इज नंबर ऑफ मोल्स इक्वल टू वेट ऑफ सबस्टन्स इन किलोग्रॅम डिवायडेड बाय मोलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स इन किलोग्रॅम. आता वेट ऑफ सबस्टन्स जर किलोग्रॅममध्ये घेतलं तर मोलिक्युलर वेटसुद्धा तुम्हाला किलोग्रॅममध्ये घ्यावं लागेल, किंवा वेट ऑफ सबस्टन्स हा ग्रॅममध्ये घेतला तर मोलिक्युलर वेटसुद्धा कशात घ्यायचं तर ग्रॅममध्ये घ्यायचं, ग्रॅम पर मोल. म्हणजे हे ग्रॅम कॅन्सल होईल आणि नंबर ऑफ मोल्सला युनिट होईल, हे पर मोल वरती आल्यानंतर काय होईल मोल. अशा प्रकारे Then molality. For molality,
number of moles of solute is taken in weight of substance in kilogram. आता इथं बदल आहे बघा, इथं काय दिलंय, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डीएम क्यूब दिलंय आणि मोलॅरिटीसाठी व्हॉल्यूम न घेता सॉल्व्हंटचं वेट घेतलेलं असतं आणि तेही किलोग्रॅममध्ये. इथं काय घेतलंय, सोल्युशनचं व्हॉल्यूम घेतलं, मोलॅरिटीसाठी सोल्युशनचं व्हॉल्यूम घेतलं आणि मोलॅलिटीसाठी सॉल्व्हंटचं मास घेतलं, तेही किलोग्रॅममध्ये. मग आपला फॉर्म्युला कसा होईल, स्मॉल m इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ solute divided by weight of solvent in kilogram. बघा, आणि कॅपिटल M इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ solute divided by volume of solution in डीएम क्यूब. त्यालाच काय म्हटलं जातं, लिटर और लिटर. डीएम क्यूब म्हणजेच काय, लिटर. बघा, दोन्हीकडे आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट वापरलं, परंतु मोलॅलिटी मेजर करत असताना वेट ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्रॅम घेतलं आणि इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डीएम क्यूब किंवा लिटरमध्ये घेतलं. म्हणजे प्रत्येक वेळी नंबर ऑफ मोल्स 1 मोल असेल असं नाही, जे काय वेट दिलं असेल त्याचं नंबर ऑफ मोल्समध्ये रूपांतर करून घ्या आणि जे काय व्हॉल्यूम दिलेलं असेल मग ते सीएम क्यूबमध्ये असेल तर त्याचंही रूपांतर 1000 डिवाइड करून डीएम क्यूबमध्ये करून घ्या. आणि इथं जर ग्रॅममध्ये दिलेलं असेल, सॉल्व्हंटचा मास ग्रॅममध्ये असेल तर डिवायडेड बाय 1000 केलं म्हणजेच इंटू 10⁻³ केलं तर ते काय होईल, किलोग्रॅममध्ये रूपांतर होईल. त्यानंतर मोल फ्रॅक्शन. Mole fraction of the solute is denoted by x2 and mole fractions of solvent that is x1. Mole fraction, it is number of moles of solute in total number of moles of the solution. म्हणजे सोल्युशनच्या टोटल नंबर ऑफ मोल्स पैकी किती नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहे ते म्हणजेच काय, मोल फ्रॅक्शन. मग सोल्युशनचे नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय, तर सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स प्लस सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स. सोल्युशन हे कशानं तयार होतं, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इक्वल टू दी सोल्युशन. मग सोल्युशनचे नंबर ऑफ मोल्स म्हणजेच काय, तर दोन्हीच्या नंबर ऑफ मोल्सची ॲडिशन असणार आहे. मग नंबर ऑफ मोल्स आपण कशाने दाखवतो, तर फॉर सोल्यूट आपण N2 घेतो आणि फॉर सॉल्व्हंट N1. मग हे काय होईल, N2 प्लस N1 दॅट इज सोल्युशन. हे टोटल सोल्युशनचे नंबर ऑफ मोल्स आणि हे फक्त नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आता आपल्याला मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट मेजर करायचं आहे. हे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट मेजर करण्यासाठी फॉर्म्युला N2 डिवायडेड बाय N2 प्लस N1 आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट N1 इक्वल टू N2 प्लस N1. आता N2 प्लस N1 हे काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन दॅट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ, इथं पण हा फॉर्म्युला शब्दामध्ये लिहू, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट divided by total number of moles of solution. मग आता टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन, आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट इक्वल टू N1 that is equal to number of moles of solute plus number of moles of solvent. मग हेच नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट N2 न दाखवले, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट N1 न दाखवले. मग आपला हा फॉर्म्युला तयार झाला x1 इक्वल टू N1 डिवायडेड बाय N2 प्लस N1. हे झालं मोल फ्रॅक्शन.
सोल्यूटचे मोल फ्रॅक्शन आणि सॉल्व्हंटचे मोल फ्रॅक्शन. आता आपल्याला काढायचं आहे पर्सेंटेज बाय वेट. आता जसं आपण आपल्याला मिळाल्या मासचे पर्सेंटेज काढतो, एखादी एक्झाम आपला पेपर 60 मार्काचा झाला असेल, हो की नाही, मग 60 पैकी 40 मार्क्स मिळाले, 60 पैकी 40 तर 100 पैकी किती, हे जे आपण पर्सेंटेज काढतो त्याचप्रमाणे हे काय आहे पर्सेंटेज बाय वेट. एखाद्या सोल्युशनच्या टोटल वेटमध्ये किती वेट त्या सोल्यूटचे, किती वेट ते सोल्यूट आहे, म्हणजे टोटल वेटमध्ये इतकं ठराविक अमाऊंटचं सोल्यूट असेल तर 100 पैकी किती असेल. पर्सेंटेज बाय W डिवायडेड बाय कॅपिटल W. वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सोल्यूशन इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट divided by weight of solution into 100. Weight of solute divided by weight of solution into 100. मग weight of solute divided by weight of solution म्हणजेच काय, weight of solute plus weight of solvent into 100. आणि पर्सेंटेज व्हॉल्यूम, पर्सेंटेज व्हॉल्यूम, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम कसं काढणार, ह्याचप्रमाणे व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इंटू 100. व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इंटू 100. आता व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशनचं सेपरेशन मात्र आपण अशा प्रकारे करत नाही, व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. कारण सॉल्व्हंटमध्ये जे ओव्हाइड्स असतात किंवा सोल्यूट हा जर सॉलिड असेल आणि सॉल्व्हंट जर लिक्विड असेल तर सोल्यूटचे जे ओव्हाइड्स असतील, रिकाम्या जागा असतील त्या क्रिस्टल लॅटिसमधील, तर त्या ह्या सॉल्व्हंटनं ऑक्युपाय केलेलं असतं. म्हणजे वेट ऑफ सोल्यूट प्लस वेट ऑफ सॉल्व्हंट हे म्हणजेच वेट ऑफ सोल्युशन येईल. तसं व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट डज नॉट एक्झॅक्टली इक्वल टू दी व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कारण त्यांचे जे व्हॅकंट प्लेसेस असतील त्या व्हॅकंट प्लेसेस ऑक्युपाय करण्याचं काम हे सोल्यूट आणि सॉल्व्हंटकडून केलेलं असतं. म्हणून इथं आपण डायरेक्टली काय घेतलं, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इंटू 100. म्हणजे इथं दिलेल्या व्हॉल्यूममध्ये इतकं व्हॉल्यूम सोल्यूट असेल तर 100 पैकी किती. आता आपण एक प्रॉब्लेम घेणार आणि त्या प्रॉब्लेमवरून जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं 11th स्टँडर्डमधील सेकंड चॅप्टर ॲनालिटिकल टेक्निकमध्ये काही अतिशय सोपे प्रॉब्लेम दिलेले, त्यावरून आपल्याला मोलॅरिटी आपल्याला मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करता येतात. तसं आपण एक प्रॉब्लेम घेऊ का ज्या प्रॉब्लेमवरून आपल्याला ह्या सगळ्या टर्म आपल्याला इथं कॅल्क्युलेट करता येते. कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शन. मोलॅलिटी and molarity. Molarity of HNO3 in a solution. Of HNO3 in a solution containing 12.2% HNO3. Containing 12.2% HNO3. Density of solution is given.
1.038 ग्रॅम पर cm³ डेन्सिटी दिलेली. बघा काय दिलं आपल्याला, कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शन मोलॅरिटी ऑफ HNO3 इन अ सोल्युशन कंटेनिंग 12.2% HNO3 आणि सोल्युशनची डेन्सिटी दिलेली. बघा आपल्याला दोन टर्म्स दिलेले आहे, एक पर्सेंटेज बाय वेट दिलेले आहे. गिव्हन डाटामध्ये काय दिलं आहे, पर्सेंटेज बाय वेट 12.2% आणि दुसरं दिलं आहे ते डेन्सिटी 1.038 ग्रॅम पर cm³. आणि आणखी एक दिलं आहे आपल्याला, सोल्यूटचं नेम दिलेलं आहे HNO3. त्यावरूनच आपल्याला मोल फ्रॅक्शन, सोल्यूटचे मोल फ्रॅक्शन काढायचे म्हणजे X2 काढायचं आहे आपल्याला, स्मॉल m काढायचं आहे आणि कॅपिटल M सुद्धा काढायचं आहे. आता आधी आपण दिलेल्या ज्या टर्म्स आहे त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे हे आपण आधी मांडणी करून घेऊ. बघा आता मोल फ्रॅक्शन आपल्याला X2 काढायचं असेल तर आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे, तर N2 आणि N1 हो की नाही, हे आपल्याला काढून घ्यावं लागेल. कारण आपला फॉर्म्युला काय आहे, X2 = N2 डिवायडेड बाय N2 प्लस N1 हा आपला फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. त्यानंतर आपल्याला मोलॅरिटी जर काढायची असेल तर मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आपला, N2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट इन किलोग्रॅम. किलोग्रॅममध्ये सॉल्वंटचं वेट माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर कॅपिटल M मोलॅरिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची, तर त्यासाठी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन DM³ मध्ये व्हॉल्यूम माहीत असणं गरजेचं आहे. मग आपल्याला वेट ऑफ सॉल्वंट माहीत नाही आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन DM³ माहीत नाही आहे, त्यानंतर N2 आणि N1 सुद्धा माहीत नाही आहे. मग ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला यावरून कॅल्क्युलेट आधी करून घ्याव्या लागतील. काय दिलं आपल्याला, पर्सेंटेज बाय वेट दिलेलं आहे. आता पर्सेंटेज बाय वेट म्हणजेच काय, तर 100 ग्रॅममध्ये असणारं वेट पर्सेंटेज. मी तुम्हाला सांगितलं 60 पैकी 40 मार्क, तर 100 पैकी किती, म्हणजे ही जी व्हॅल्यू दिली ही कशात दिली, तर 100 पैकी दिली. याचा अर्थ काय, तर सोल्युशनचं वेट 100 असेल, पर्सेंटेज वेट = 12.2. Therefore, it means weight of solution = 100 gram and weight of solute = 12.2 gram. सोल्युशन 100 ग्रॅम असणार आणि सोल्यूट 12.2 ग्रॅम असणार. मग सॉल्वंट किती असेल, कारण सोल्युशन म्हणजेच काय, सोल्यूट प्लस सॉल्वंट. मग सोल्युशनच्या वेटमधून आपण सोल्यूटचं वेट मायनस केलं तर आपल्याला काय येणार आहे, सॉल्वंटचं वेट येणार आहे. देअरफॉर वेट ऑफ सॉल्वंट = 100 - 12.2. हां किती येतील बघा बरं, 100 इथं 0.8 म्हणजे किती होतील, 20 होतील. 0.8 ॲड केलं तर 20 होतील आणि 20 + 92 80 + 20 दॅट इज 100. म्हणजे 100.0 12.2 हे 8 आणि हे किती आले 87.8 आलं. = 87.8 ग्रॅम ऑफ सॉल्वंट आलं. आता आपल्याला आणखी काय माहीत पाहिजे,
इथं नंबर ऑफ मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स. मग सोल्यूटचे वेट माहिती आहे, तर आपल्याला मोलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट काढून घ्यावं लागेल. मोलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. आता HNO3 हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. वेट ऑफ हायड्रोजन माहिती आहे 1, नायट्रोजनचं 14 आणि 3 × 16 फॉर ऑक्सिजन किती होतील 15 प्लस 48. हे किती झालं 63 ग्रॅम झालं. आता यावरून आपण काय काढू शकतो, N2 काढू शकतो. N2 वेट किती दिलं 12.2 ग्रॅम डिवायडेड बाय 63 ग्रॅम पर मोल. त्यानंतर आता हे सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळणार आहे N2 मिळणार आहे. आता N1 काढण्यासाठी इथं सोल्युशन हे मोस्टली ॲक्वेस सोल्युशन म्हणजे वॉटरमधील सोल्युशन हे कन्सिडर केलेले असतात. मग वॉटरचं मोलिक्युलर वेट किती 18 ग्रॅम आणि वेट ऑफ सॉल्व्हंट आपल्याला इथं दिलेलं आहे. सॉल्व्हंट आपण यूज केलेलं आहे तर ते किती दिलं आहे 87.8 ग्रॅम डिवायडेड बाय 18 ग्रॅम पर मोल. हे झालं N1. मग आपल्याला X1 काढण्यासाठी यावरून आपल्याला N2 ची व्हॅल्यू मिळेल, यावरून N1 ची व्हॅल्यू मिळेल. आपण लॉग तिथं अप्लाय करून लॉग यूज करून आपण त्या व्हॅल्यूज काढू शकतो. मग आपल्याला X2 काढायचा तर आपण काय काढणार N2 डिवायडेड बाय N2 प्लस N1. ह्या दोन्हीची बेरीज केली, N2ला डिवाइड केलं, हा झाला X2. आणि आणखी एक सांगायचं, जर आपल्याला X1 सुद्धा काढायला विचारला तर आणखी एक फॉर्म्युला आहे X1 प्लस X2 इक्वल टू 1. दोन्ही मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन्स ऑफ सोल्युशन असेल तर ते इक्वल टू किती असतात 1 असतात. मग आपल्याला X1 जर काढायचं असेल तर 1 मायनस X2 जर आपण केलं तर आपल्याला X1 ची सुद्धा व्हॅल्यू मिळून जाते. आलं इथपर्यंत लक्षात. आपण काय केलं N2 काढला, N1 काढला, इथं वेट ऑफ सॉल्व्हंट काढून घेतलं, यावरून वेट ऑफ सोल्यूट मिळालं. 100 सोल्युशनचं वेट आहे, त्यामधून वेट ऑफ सोल्यूट मायनस केलं, हे वेट ऑफ सॉल्व्हंट आलं. वेट ऑफ सॉल्व्हंट काढलं, मोलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट काढलं. त्यानंतर N2 काढून घेतला, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट, त्यावरून आपण मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट काढू शकतो. त्यानंतर आपल्याला मोलॅलिटी म्हणजे मोल फ्रॅक्शन झालं आपलं, मोलॅलिटी आणि मोलॅरिटी आपल्याला काढायचे. आपण लॉगनं नंतर सॉल्व करून घेऊ, फक्त प्रॉब्लेम आधी कसा सॉल्व करायचा ते मी तुम्हाला सांगते. आता मोलॅलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे M इक्वल टू N2 that is number of moles of solute divided by weight of solvent in kilogram. weight of solvent in kilogram. आता इथं जे आलंय आपल्याला हे ग्रॅम मध्ये आलेलं आहे, weight of solvent ग्रॅम. आता ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल 1000 न डिवाइड करावं लागेल. म्हणजे 87.8 इंटू 10⁻³ काय होतील किलोग्रॅम. 1000 न भागायचं म्हणजे 10⁻³ न हे त्याला मल्टिप्लाय करायचं, हे होईल किलोग्रॅम. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे तर मोलॅलिटी मिळणार आहे. आता आपल्याला मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायची. कॅपिटल M इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन dm³ और लिटर. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आपण इथं कॅल्क्युलेट करू शकतो. ह्याचं वेट आहे, हे मोलिक्युलर वेट आहे. N2 ची व्हॅल्यू आपण पूर्वीच कॅल्क्युलेट करून ठेवली. मोल फ्रॅक्शनसाठी ती आपण यूज केली, मोलॅलिटीसाठी यूज केली. आता मोलॅरिटीसाठी सुद्धा तीच आपण यूज करणार, परंतु व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आपल्याला दिलेलं नाही, हो की नाही. काय दिलेलं आहे वेट ऑफ सोल्युशन दिलेलं आहे 100 ग्रॅम, व्हॉल्यूम दिलेला नाही आहे, परंतु डेन्सिटी आपल्याला दिलेली बघा.
मग आपण डेन्सिटी जर काढायची असेल तर आपण काय म्हणतो, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम इक्वल टू डेन्सिटी. मग हाच फॉर्म्युला आपण रिअरेंज केला. कसा, व्हॉल्यूम इक्वल टू मास डिवायडेड बाय डेन्सिटी. हो की नाही. आता मास किती दिलं आहे सोल्युशनचं आपल्याला, 100 ग्रॅम. मग हे 100 ग्रॅम डिवायडेड बाय डेन्सिटी किती आहे, तर 1.038 ग्रॅम पर cm³. हे जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय येणार आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. परंतु सोल्युशन कशात येणार आहे, cm³ मध्ये येणार आहे. कारण ग्रॅम ग्रॅम कॅन्सल, हे पर cm³ वरती आल्यानंतर काय होईल, cm³ होईल. आणि आपल्याला काय हवंय, तर dm³ हवंय. म्हणजे इथं सुद्धा आपण काय करणार, 10⁻³ न मल्टिप्लाय केलं तर आपलं cm³ रूपांतर कशात होईल, dm³ मध्ये होईल. म्हणजे नंबर ऑफ मोल्स हे N2 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन dm³ जर आपण केलं तर आपल्याला लगेच मॉलॅरिटी त्यावर मिळून जाते. अशा प्रकारे आपण एकाच प्रॉब्लेममध्ये मोल फ्रॅक्शन, मॉलॅरिटी, मोलॅलिटी, हो की नाही, पर्सेंटेज बाय वेट आणि डेन्सिटी दिलेलं असेल तर हे सगळं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करू.